Once confirm, am I audible clearly so that you can hear me properly? आवाज येतोय बरोबर? हो मॅडम. हा, मी हे मधामधात विचारते आहे कारण की कधी आवाज नाही आला तर इन्स्ट्रक्शन मिस होतील. दॅट्स वाय मधात जर आवाज नसेल तर प्लीज अनम्यूट करून मला सांगा. So now let's begin with our actual part of instructions. Now we are total 19 people. भले काही एक दोन जणांनी आता जॉईन नाही केलं आहे पण त्यांनी कन्फर्मेशन दिलं आहे, तर आपला हा कोर्स आता 19 पार्टिसिपंट्स मध्ये राहील आणि मी राहील, म्हणजे टोटल आपण 20 जण आहोत या कोर्समध्ये. In future, if you face any difficulty, you can ask question in हिंदी, मराठी, इंग्लिश. पहिले माझे इन्स्ट्रक्शन्स कंप्लीट होऊ द्या, मग तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही हिंदी, मराठी, इंग्लिश कोणत्या पण लँग्वेजमध्ये विचारू शकता. नाव प्लीज नोट डाऊन वन साईट नेम. एका साईटचं नाव तुम्ही लिहून घ्या, जे मी चॅटबॉक्समध्ये पण ॲड करते, कारण की सगळे तुमचे जे पण काही इन्स्ट्रक्शन्स, अटेंडन्स शीट, असाइनमेंट्स, डेली रेकॉर्डिंग्स ज्या असतील त्या तुम्हाला त्या साईटवरतीच मिळतील. कारण की व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काहीही शेअर केल्या जाणार नाही, कारण की 2 वर्षापासून आपण आपला फोन इतका यूज करतो आहे की तो आता अशा मोडवर आला आहे की इतक्या ग्रुप्समध्ये आपण ॲड आहोत, तर त्याचं अजून तुमचं लोड वाढवणार नाही आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काहीही शेअर केल्या जाणार नाही, ज्या मेजर फाईल्स असतील त्या. बाकी ज्या काही, जसं आता मी एक युजर आय डी पासवर्डची फाईल पाठवली आहे, PDF फाईल, जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप आपला बघितला असेल तर तशा काही फाईल्स किंवा इमिजिएट काही इन्स्ट्रक्शन्स द्यायचे असतील ते फक्त व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळतील. पण असाइनमेंट्स, क्विजेस, डेली जे रेकॉर्डिंग्स आहेत, आपल्या अटेंडन्स शीट आहे, ते सगळं तुम्हाला जी मी आता साईट सांगेल त्या साईटवरनंच तुम्हाला गो थ्रू करायचे. तो प्लीज नोट डाऊन द नेम ऑफ अवर साईट. मी साईटचं नाव चॅटबॉक्समध्ये पण ॲड करते, म्हणजे स्पेलिंग मिस्टेक्स होणार नाही. जे लिहून घेत असाल ते प्लीज नोट डाऊन करा. HRDC नागपूर, HRDC नागपूर .gnomio.com, HRDC नागपूर .gnomio.com. तुम्ही चॅटबॉक्समध्ये पण बघू शकता. मी आता साईटचं नाव पाठवलं आहे, स्पेलिंग बरोबर लिहून घ्या. HRDC नागपूर .gnomio.com. आता या साईटचं मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशनच्या थ्रू एक्सप्लेन करते, कारण की उद्यापासून तुम्हाला कंटिन्युअस ही साईट यूज करायची आहे, मंडेपासून रादर. आज तुम्ही त्याची प्रॅक्टिस करून घ्या, ठीक आहे. जस्ट अ मिनिट. थोडासा बॅकग्राऊंड नॉईज आहे, एक मिनिट. येस फ्रेंड्स, नोट डाऊन केली तुम्ही लोकांनी साईट? येस मॅम. आता त्या साईटवरती कसं जायचं आणि त्याला कसं ऑपरेट करायचं याचं मी डेमॉन्स्ट्रेशन देते. किसी को कुछ डाउट होगा तो मुझे उसी वक्त पूछिए. आई विल जस्ट शेयर माय स्क्रीन. आप एक एक स्टेप लिख लीजिए, मतलब आपको इजी पड़ेगा उसको परफॉर्म करते समय. कुछ डिफिकल्टी आती है तो पूछिए. कैन यू ऑल सी द स्क्रीन? येस. Yeah. So to start with that site, first you have to open Google Chrome browser. ओपन गूगल क्रोम ब्राउज़र, प्रेफरेबली गूगल क्रोम से ही इसको ऑपरेट करिए. जैसे मोजिला और इंटरनेट एक्सप्लोरर पे भी ओपन होती है, बट ज़्यादा कॉम्पेटेबिलिटी उसकी अच्छी है गूगल क्रोम के साथ. गूगल सर्च इंजिन में वो साइट नहीं डालेंगे. गूगल क्रोम ब्राउज़र ओपन करके जहाँ पे अपन वेबसाइट का एड्रेस ऐड करते हैं, URL एड्रेस ज्याला म्हणतात, वो URL बार में आपको वो साइट का नाम डालना है. जैसे मैं अभी आपको शो कर रही हूँ, HRDC. अभी मैंने इसको फ्रिक्वेंटली यूज़ किया है तो यहाँ पे ये ऑटोमेटिकली दिख रहा है, बट आपको वो पूरा टाइप करना होगा. HRDC नागपूर .gnomio.com हे तुम्हाला पूर्ण टाईप करायचं आहे तुमच्या गुगल क्रोमच्या URL ॲड्रेस बारमध्ये, and then click on enter.
Such type of window or home page will appear. Can you all see this page? Home page? Yes. Yeah. Now on this page, on right top corner, आप देख सकते हैं एक login बटन दिख रहा है. Can you all see this cursor? जहाँ पे मेरा कर्सर है. Yes, ma'am. यस. सो नेक्स्ट स्टेप आपकी रहेगी एड्रेस ऐड करने के बाद सेकंड स्टेप लिख लीजिए आप फ्लो चार्ट के फॉर्म में. क्लिक ऑन लॉगिन. लॉगिन पे आप जैसे ही क्लिक करेंगे आपको ये एक छोटी विंडो अपीयर होगी जिसमें यूजर नेम और पासवर्ड का ऑप्शन आपको दिख रहा है. तो मैंने यूजर नेम और पासवर्ड की फाइल अपने व्हाट्सएप ग्रुप में भेजी है. याद रखने के लिए आपका फर्स्ट नेम इन स्मॉल अल्फाबेट्स, आपका पहला नाम स्मॉल अल्फाबेट्स में आपका यूजर नेम है और पासवर्ड है कैपिटल एक्स स्मॉल वाई स्मॉल जेड @ 1 2 3 4 5. ठीक है, मैंने फाइल भी भेजी है. आपको लिख रखना है तो आप लिख के भी रख सकते हैं. आपका पहिला नाम स्मॉल अल्फाबेट्स मध्ये. फक्त 2 जणांचं वेगळं आहे कारण 2 राजेंद्र सर आहे आपल्या याच्यामध्ये, त्यांच्याबद्दल मी थोड्या वेळाने सांगते. बट इन जनरल आपका फर्स्ट नेम इन स्मॉल अल्फाबेट्स विल बी युअर यूजर नेम आणि पासवर्ड कैपिटल एक्स स्मॉल वाई स्मॉल जेड @ 1 2 3 4 5. तो मैं आप में से ही एक पार्टिसिपेंट के तरफ से लॉगिन करके पूरा आगे का एक्सप्लेन कर रही हूँ. अपने यहाँ पे आपके फ्रेंड्स है, एक उल्का मॅडम आहे. उल्का मॅडम भी तुमच्या नावाने लॉगिन करते आहे साईटमध्ये. तो अगर उनका नाम उल्का है तो वो फर्स्ट नेम जो है स्मॉल अल्फाबेट्स में ऐड करेंगे. जैसे संगीता मैडम है तो वो उनका फर्स्ट नेम स्मॉल अल्फाबेट्स, ऑल द अल्फाबेट शुड बी इन स्मॉल लेटर्स. सो व्हाट यू हैव टू डू, आई एम टाइपिंग मैडम्स नेम. शी विल टाइप लाइक दिस. आप अपने नाम का फर्स्ट लेटर स्मॉल अल्फाबेट्स में टाइप करेंगे और पासवर्ड जो मैंने अभी बताया है कैपिटल एक्स स्मॉल वाई स्मॉल जेड @ 1 2 3 4 5. जैसे ही आप अपना रिस्पेक्टिव यूजर नेम और पासवर्ड ऐड करते हैं सेकंड स्टेप विल बी क्लिक ऑन लॉगिन. जैसे ही आप लॉगिन पे क्लिक करेंगे नाउ यू आर इनसाइड अवर HRDC मूडल साइट. अभी देखिए फ्रेंड्स, ये हम फ्री वर्जन यूज कर रहे हैं जीनोमियो का. तो ये हेडर रीजन में और फूटर रीजन में बहुत सारे एडवर्टाइजमेंट आपको दिखेगी, आपके भी कंप्यूटर में दिखेगी. तो यू हैव टू जस्ट इग्नोर दोज एडवर्टाइजमेंट. ठीक है, वो थोड़ा सा बीच में ट्रबल करते हैं बट अभी वी आर हेल्पलेस फॉर दैट. आपको इसको नीचे स्क्रॉल करना है. बिफोर दैट मैं थोड़ा सा स्क्रीन को आपको बताना चाहती हूँ. जहाँ पे मेरा कर्सर है, कैन यू ऑल सी दिस कर्सर ऑन राइट साइड? Yes. हां, बाकी लोक बी जे लोक इतके टेक्नोसेव्ही नसतील त्यांना पण हे समजून घ्यायचं आहे कारण की पुढचे 6-7 दिवस आपल्याला हीच साईट यूज करायची आहे. तर प्लीज स्क्रीनकडे लक्ष द्या. जिथे माझा कर्सर आहे इथे तुम्हाला बघा एक लॉन्ग वर्टिकल बार दिख रहा होगा, एकदम स्क्रीनला चिपकून आहे तो. हा दिसतो आहे ज्याला मी अप अँड डाऊन करते आहे. येस Yes, नो? ma'am. ठीक आहे. Yes, ma'am. त्याच्या बाजूला एक छोटा पण कर्सर आहे, थोडा डार्क Yes. कलर मध्ये आहे तो. तर जेव्हा मी या मोठ्या बारला खाली नेते तेव्हा थोडंसं पेज खाली होत आहे. आता याच्या खाली जर जायचं असेल तुम्हाला तर हा जो छोटा कर्सर आहे जो थोडा डार्क कलर मध्ये आहे त्याला तुम्हाला खाली खाली न्यावं लागेल म्हणजे तुम्ही पूर्ण पेजच्या खाली जाल. मी थोडंसं खूप सिम्प्लिफाय करून सांगायचा प्रयत्न करते म्हणजे सगळ्याच जणांना इजी होईल त्याला ऑपरेट करायला. इतपर्यंत काही डाउट है? यहाँ तक किसी को कुछ डाउट है? ये पेज में No, हम ma'am. कैसे आए? हमने पहले गूगल क्रोम ब्राउजर ओपन किया, उसमें हमने वेबसाइट का एड्रेस डाला hrdcnagpur.genomio.com. फिर उसमें होम पेज पे राइट टॉप कॉर्नर पे लॉगिन बटन दिखा, उस पर क्लिक करने के बाद यूजर नेम और पासवर्ड. यूजर नेम मैंने बताया आपका पहला नाम स्मॉल अल्फाबेट मध्ये टाकायचं और पासवर्ड जो मैंने अभी आपको बताया है वो ऐड करने के बाद हम ये पेज में आते हैं. ॲडव्हर्टाइजमेंट को आपको इग्नोर करना पड़ेगा. ये पेज को नीचे स्क्रोल करेंगे. अजून जर ते स्क्रोल नसेल होत तर या छोट्या स्क्रोल बारने तुम्हाला त्याला खाली आणि वर शिफ्ट करावं लागेल.
हम्म. आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. आता तुम्ही Yes, जेव्हा ma'am. या स्क्रोल बारला खाली नेता तेव्हा तुम्हाला अवेलेबल कोर्सेज दिसतील. अवेलेबल Yes. कोर्सेस में फर्स्ट आपको शो हो रहा है अपना कोर्स जो मंडे से स्टार्ट होगा, ऑनलाइन वर्कशॉप ऑन मूक ई कंटेंट डेवलपमेंट एंड ओपन एजुकेशनल रिसोर्सेस. उसके नीचे भी अगर आप जाते हैं तो इसके पहले जो हमारे कोर्सेस हो चुके हैं जैसे फॅकल्टी इंडक्शन प्रोग्राम और बाकी की रिफ्रेशर कोर्सेस वगैरे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतील. बट वी आर नाउ इंटरेस्टेड इन अवर डिझायर्ड कोर्स दॅट इज ॲट द टॉप. फर्स्ट आपला हा कोर्स आहे. त्याच्या या पहिल्या पेजवर तुम्हाला काही ब्रीफ समरी मिळेल जे आपण या 1 वीकमध्ये शिकणार आहोत. कोर्सचं नाव, कोऑर्डिनेटरचं नाव आणि या बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला की ब्लेंडेड लर्निंग क्या-क्या टॉपिक्स हम पढ़ने वाले हैं ये 6 दिन में, उसका मैंने कुछ डिस्क्रिप्शन दिया है, पॉइंट्स लिख के हुए दिए हैं. फिर आपका डेली असेसमेंट और इवैल्यूएशन होगा ऑन द बेसिस ऑफ क्विजेज एंड असाइनमेंट्स. उनको कैसे सॉल्व करना है वो भी मैं एक बार डेमॉन्स्ट्रेशन बता दूंगी की डेली तुमचे जे रेकॉर्डेड जे लाईव्ह सेशन्स होतील प्लस काही रेकॉर्डेड व्हिडिओज पण राहतील. उसके ऊपर बेस्ड आप लोगों को क्विज रहेंगे और कुछ असाइनमेंट्स रहेंगे. सोपे राहतील तर तुम्हाला काहीही टेन्शन घ्यायचं नाही आहे. जे लोक सोशल सायन्स वाल्यांना ज्यांना या कोर्समध्ये आपण शिफ्ट केला है तो वो लोग भी टेंशन मत लीजिए, आप लोग भी उसको इजीली सॉल्व कर पाएंगे. ठीक है. अभी ये तो पहला पेज हो गया जिसमें आपको ये ब्रीफ समरी दिख रही है. बट अगर इसके अंदर का कंटेंट आपको व्यू करना है तो आपको इस कोर्स के अंदर जाना पड़ेगा. सो हाउ यू विल एंटर इनसाइड दैट कोर्स? बाय क्लिकिंग ऑन दिस टाइटल. कैन यू ऑल सी ऑन दिस टाइटल देयर इज हाइपरलिंक? Yes, ma'am. बाकी पार्टिसिपेंट्स भी आप लोगों को समझ में आ रहा है? कुछ डिफिकल्टी होगी यहाँ तक तो पूछिए. फील फ्री टू आस्क. सगळ्यांना कळतं आहे? Oh, ma'am. येस. आता आपल्याला या कोर्सच्या आतमध्ये एंटर करायचं आहे. जिसके लिए आपको ये जो टाइटल है ब्लू कलर का उसके ऊपर क्लिक क्योंकि ये स्टेप आपको रोज परफॉर्म करनी है. सो जस्ट अंडरस्टैंड इट. ये टाइटल पे मैं क्लिक कर रही हूँ अभी. ये कुछ एडवर्टाइज आएगी उसको क्लोज कर दीजिए. नाउ फ्रेंड्स यू आर इनसाइड अवर डिजायर्ड कोर्स. अभी तक हम अपने HRDC के होम पेज में थे. नाउ वी आर एंटर्ड इनटू एक्चुअल अवर वर्कशॉप पेज. यहाँ पे आने के बाद थोड़ी चीज़ें समझने लायक है. अभी मैं इसको एक्सप्लेन करती हूँ. डेली आपकी अटेंडेंस में वर्बल अटेंडेंस तो लूंगी ही जैसे मैंने आज ली थी. बट हमारे रिकॉर्ड के लिए भी आपकी अटेंडेंस ज़रूरी है. तो यहाँ पे आप ये अनाउंसमेंट का सेक्शन तो फिलहाल लीव कर दीजिए, उसको मत ज़्यादा फोकस करिए क्योंकि मैंने अभी तक कुछ अनाउंसमेंट पोस्ट नहीं की है. सेकंड टैब में आपको दिख रहा होगा अटेंडेंस शीट. तो आपको डेली बिफोर 10:30 अपना सेशन तो 11 बजे से रहेगा एक्चुअल वाला, बट 10:30 के पहले रोज की अटेंडेंस आपको यहाँ पे मार्क करनी है फॉर अवर रिकॉर्ड पर्पज. सेशन में तो मैं आपकी वर्बल अटेंडेंस लूंगी ही. तो अटेंडेंस कैसे मार्क करेंगे वो मैं एक बार आपको शो कर देती हूँ. आज के सेशन की भी अटेंडेंस प्रैक्टिस के लिए आपको ये मीटिंग होने के बाद अटेंडेंस मार्क करनी है. तो टू मार्क द अटेंडेंस इस शीट पे क्लिक करेंगे. एक गूगल फॉर्म ओपन होगा. ये लिंक पे आपको फिर से क्लिक करना है. कैन यू ऑल सी दिस गूगल फॉर्म? Yes, ma'am. ठीक आहे. येस मॅडम. आता या गुगल फॉर्म मध्ये मी इथे नोट लिहिली आहे, काइंडली मार्क युअर डेली अटेंडन्स बिफोर 10:30. कारण की 10:30 नंतर फ्रेंड्स ती डेट हाईड होऊन जाईल. तर 10:30च्या पहिले सकाळपासून कधी पण 10:30च्या पहिले तुम्हाला ती अटेंडन्स मार्क करायची आहे त्या दिवशीची जी पण तुमची डेट राहील ती. कशी मार्क कराल? इथे सिलेक्ट युअर नेम मध्ये इथे मी ड्रॉपडाऊन मध्ये तुमच्या सगळ्यांची नावं ॲड केले आहे. जसं आता मी उल्का मॅडमच्या लॉग इननी ॲड झाली आहे तर मी आजची त्यांची अटेंडन्स मार्क करून दाखवते आहे. तुम्हा लोकांना पण ही मीटिंग झाल्यावर आजची अटेंडन्स मार्क करायची आहे प्रॅक्टिससाठी, म्हणजे सोमवारपासून सगळ्या गोष्टी सुरळीत राहतील. उल्का मैडम मैं आपकी आज की अटेंडेंस मार्क करके बता रही हूँ. जैसे अब आप अपना रिस्पेक्टिव नेम सिलेक्ट करेंगे. जैसे मैं मैडम का नाम यहाँ से सिलेक्ट कर रही हूँ
और किस डेट की अटेंडेंस आप दे रहे हैं वो डेट आपको यहाँ से चूज करनी है। अभी आज की अपनी इंट्रोडक्टरी मीटिंग है तो 29th डेट पे आप क्लिक करेंगे, फिर मंडे से 1, 2, 3 जो भी अपनी डेट है उस डेट की अटेंडेंस आपको मार्क करनी है और फाइनली क्लिक ऑन सबमिट। इस तरीके से आपको आज की भी करनी है अटेंडेंस मार्क और मंडे से रेगुलर फिर 6 दिन की अटेंडेंस सेम प्रोसीजर से आपको मार्क करनी है। यहाँ तक समझ में आ गया है? कुछ डाउट होगा, किसी को कुछ पूछना होगा, कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारा, इथपर्यंत काही डाउट्स असतील तर। एनी डाउट की पुढे जायचं? चालेल पुढे गेले। ओके, बाकी सर लोग कुछ बोल नहीं रहे हैं? आर यू ऑल विथ मी? मीटिंग सुरू करून चालले गेलेत कुठे? नाही, चालेल मॅडम, पुढे गेले मॅडम आय एम इन येस, ओके, गुड, नो डाउट्स। नो डाउट, फाइन, थैंक यू। अभी देखिए फ्रेंड्स, आगे अटेंडेंस शीट के नीचे आपको 2 प्रिपरेटरी वीडियोस दिख रहे हैं। जिन लोगों ने इसके पहले कुछ आरसी आईसीटी वाला वगैरह किया होगा तो उनके लिए थोड़ा ये रिपीटेशन हो सकता है। ये 2 जो प्रिपरेटरी वीडियोस हैं ये आपके पास आज का फ्राइडे, सैटरडे, संडे 3 दिन है। आप इन वीडियोस को देख के रखिए और इसके में जो स्टेप्स दिए हैं वो लिख के रखिए। आप लोगों को पहले से ही आता होगा तो वेल अँड गुड। जे लोक नवीन आहे टेक्नॉलॉजीसाठी त्यांच्यासाठी मी हे 2 व्हिडिओज बनवले आहे की कोणती, कारण की हे तुम्हाला पुढे सोमवारपासनं असाइनमेंट सबमिशनसाठी लागतील। 2 व्हिडिओज कशाशी रिलेटेड आहे की कोणती पण फाईल जी ड्राईव्हमध्ये कशी अपलोड करायची आणि त्याची लिंक कशी घ्यायची। आणि दुसरा व्हिडिओ मी दिला आहे की कोणता पण एखादा व्हिडिओ जर तुम्ही बनवला जे तुम्ही पुढे बनवाल आता पुढल्या वीकमध्ये वगैरे तर त्याला यूट्यूबमध्ये कसं अपलोड करायचं। तो या काही प्रिपरेटरी वीडियोज़ में तुम्हारा स्टेप्स सांगितले हैं। या आप अभी अपना जो 2-3 दिन का स्पैन अपने को मिल रहा है उसमें आप ये वीडियोस को देख के रखिए। ये स्टेप्स आपको मंडे से काम में आएंगे, ठीक है। नाउ फ्रॉम मंडे, दैट इज फ्रॉम 1st of August, our course will start। अभी बिफोर गोइंग टू दिस पार्ट आई विल जस्ट गो थ्रू फर्स्ट टाइम टेबल, फिर उसके बाद में ये वाला पार्ट एक्सप्लेन करती हूँ। टाइम टेबल की फाइल, कैन यू ऑल सी दिस वर्ड फाइल? येस मॅडम। येस। आता आपण पहिले शेड्यूल बघून घेऊया। डेली तसे ऑन पेपर तुमचे 4 लेक्चर्स, कारण की पर डे आपल्याला 6 तास कंप्लीट करायचे आहे, तेव्हाच तुमचा कोर्स बरोबर कंप्लीट होईल, शॉर्ट टर्म कोर्स। तो as far as UGC guidelines are concerned, since last 2.5 year गाइडलाइन में योगा एंड फिटनेस वाज देयर। तो हम लास्ट 2.5 साल से ये चीज़ें हमने इनकॉर्पोरेट की है एज फार एज UGC गाइडलाइंस आर कंसर्न। तो अपने भी कोर्स में मॉर्निंग सेशन फ्रॉम 7 o'clock to 8 o'clock, यहाँ पे मैंने 1.5 घंटा शो किया है बट वो 1 घंटे का होता है योगा सेशन, क्योंकि 1.5 घंटा बहुत ज़्यादा हो जाता है। 15-20 मिनिट आप लोगों का डिस्कशन रहेगा। तो रोज सकाळी 7 ते 8 तुमचं योगा सेशन राहील, ज्यामध्ये तुम्हाला योगा टीचर्स येऊन सगळ्या गोष्टी शिकवतील आणि तुम्हाला ते परफॉर्म करायचं आहे। पहिले 3 दिवस 1, 2 आणि 3 तारीख योगा सेशन राहील 7:30 ते 8:30, डिपेंडिंग अपॉन अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्स पर्सन। ये थोड़े टाइमिंग चेंज हो रहे हैं, अदरवाइज 7 ते 8च असतो। तो तुम्ही लक्षात ठेवा की मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे आपला योगा क्लास 7:30 ते 8:30 राहील। गुरुवार, शुक्रवार, शनिवार योगा क्लास 7 ते 8 राहील। या पहिल्या सेशनच्या टायमिंग मध्ये काही डाऊट? नो। टायमिंग समजलं आहे? 6 पण दिवस आपला योगा सेशन राहील, पण पहिले 3 दिवस 7:30 ते 8:30 आणि शेवटचे 3 दिवस 7 ते 8 रहेल। आता योगा सेशन के बारे में मुझे ये बताना है, जो भी अपना टाइमिंग है उसके एटलीस्ट हाफ एन आवर प्रायर आपको कुछ लिक्विड डाएट लेना है, चहा, वॉर्म वॉटर, तर तुम्ही अर्धा तास पहिले ते घेऊन घ्यायचं आणि लगेच तुम्हाला परफॉर्म करायला नाही लागायचं, बिकॉज इट मे क्रिएट सम हेल्थ इश्यूज। प्लस कोणाला काही मेडिकल प्रॉब्लेम्स असतील, काही लेडीजचे प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही त्या योगा टीचर सोबत
बोलायचं की तुम्ही ते परफॉर्म करू शकता की नाही, त्यानंतरच बाकीचे सगळे आसन वगैरे परफॉर्म करायचे. तुम्हाला एक योगा मॅट किंवा आपली जी दरी किंवा सतरंजी असते ती लागेल, प्लस जो भी आपको, फॉर एग्जाम्पल किसी को बैक पेन है, नी इंजुरी है, किसी को कुछ सर्जरी हुई है, तो वो चीज़ें आप पहले वो योग टीचर के साथ पहले डिस्कस करना, उसके बाद ही उसको परफॉर्म करना है. ठीक आहे. पहिल्या सेशन बद्दल काही डाऊट असेल तर विचारा. नो मॅम. हाँ, फिर पहले सेशन के लिए कंपल्सरीली अगर जमता है तो आपको वीडियो ऑन रखना है. बाकी के सेशन में आप वीडियो ऑफ रख सकते हैं. पहले सेशन के लिए वीडियो ऑन में इसलिए बता रही हूँ, अगर आप कुछ गलत करते हैं तो आप लोगों को वो प्रॉपरली गाइड कर सकेंगे की कोणत्या पोजेस कशा करायला पाहिजे. तो फर्स्ट सेशन का मैंने बता दिया कि योगा सेशन रहेगा फर्स्ट 3 डेज 7 to 8, लास्ट 3 डेज 7:30 to 8:30. ठीक है, पुढे जायचं. येस मॅम. हाँ, फिर उसके बाद आप लोगों का गैप रहेगा. जो भी आपका रूटीन वर्क है वो आपको करना है आइदर फ्रॉम 8 o'clock और फ्रॉम 8:30. फिर अपना जो कोर टॉपिक्स है अपने वर्कशॉप से रिलेटेड वो 11 बजे से शुरू होंगे. 2 लाइव सेशंस रहेंगे 11 से 12:30. फिर 12:30 के बाद आधे घंटे का लंच ब्रेक रहेगा और 1 से 2:30 ऐसे अपने 2 लाइव सेशंस रहेंगे. ये टाइमिंग में कुछ दिक्कत है? लाइव सेशंस के टाइमिंग समझ में आ गया आपको? 11 से हो. 12:30 मधात लंच ब्रेक आहे अर्धा तासाचा आणि मग 1 ते 2:30. आता जर पहिलेपासून पकडलं आपण 7 वाजतापासून तर इथे आपले 3 सेशन झाले, पण आपला ऍक्च्युअल टायमिंग कंप्लीट होत नाही आहे 6 तासाचं. पण आता तुम्ही शेवटपर्यंत लाईव्ह सेशन्स नाही ठेवू शकत आपण, कारण की काही ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा इश्यू असतो, बँडविड्थ नसते किंवा डेटा पॅक संपून जातो. त्यामुळे शेवटचे हे जे सेशन आहे ते मी रेकॉर्डेड व्हिडिओच्या फॉर्ममध्ये ठेवले आहे, जे तुम्हाला तुमच्या हिशोबाने 2:30 वाजता तुम्ही फ्री झाल्यानंतर संध्याकाळचा पूर्ण वेळ आहे तुम्हाला की याच्याशी रिलेटेड जे लाईव्ह सेशन्स आहेत ते तुम्हाला ऑलरेडी सकाळपासून ओपन राहतील. तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सनी त्याला कधी पण बघून त्याच्याशी रिलेटेड जे काही असाइनमेंट्स आणि क्विजेस असतील ते त्या दिवशीच्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सबमिट करू शकता. तर हे जे रेकॉर्डेड व्हिडिओज आहे याला कसं बघायचं, याचे क्विजेस कसे सॉल्व्ह करायचे त्याचं मी आता डेमॉन्स्ट्रेशन सांगते. इथपर्यंत काही डाऊट आहे का? नाही मॅम. मॅम. हा, हे जे आपले जे क्विजेस आणि असाइनमेंट्स असतील तर ते फक्त हे लास्ट सेशन वरती डिपेंड असतील की फ्रॉम बिगिनिंग? ते मी वेळेवरती आपण बघूया. सपोज रिसोर्स पर्सननी काही टास्क दिला तुम्हाला तर मी तसं Okay. सांगेल, म्हणजे त्या दिवशीचं काही स्पेसिफिक असेल कोणत्या दिवशीचं तर मग मी तसं तुम्हाला Okay, कन्वे okay. करेल मेसेज. Okay, अदरवाईज okay. मेजॉरिटी ऑफ द टाइम्स तर मी असं ठेवलंय की तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ मधनं बघूनच असाइनमेंट आणि क्विज दिला आहे. ओके ओके. ठीक आहे, ओके. तर पण हां ठीक आहे, हे मी सांगते तुम्हाला की रेकॉर्डेड व्हिडिओज कसे बघायचे आणि त्याचं कसं सॉल्व्ह करायचं. बट काही 1-2 दिवसांमध्ये टायमिंगमध्ये चेंजेस येऊ शकतात, कारण की आता कॉलेजेस रेग्युलर सुरू झाले आहे. रिसोर्स पर्सन पण जे आपण बोलवतो ते कोणत्या ना कोणत्या तरी कॉलेज किंवा इन्स्टिट्यूटमध्ये वर्क करतात आहे. तर त्यांचे तिथले लेक्चर्स आणि टायमिंग ॲडजस्ट जर केले आपण तर जे हे आता जळगावचे सर आहे डॉक्टर कुणाल गायकवाड यांचं जे 2 तारखेचं सेशन आहे ते मे बी 2 ते 5 असू शकतं. त्यांनी अजून मला टायमिंग सांगितलेला नाही. तर त्या दिवशी तुमची सकाळची सेशन नाही राहणार, फक्त योगा राहील आणि त्याच्यानंतर आपलं नेक्स्ट सेशन किती वाजता चालू होईल? 2 वाजता ते 5 वाजेपर्यंत. आर यू गेटिंग? येस मॅडम. हां, तर हे असं 1-2 दिवस राहू शकतं डिपेंडिंग अपॉन अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्स पर्सन. तर थोडं आपल्याला त्या दिवसांमध्ये ॲडजस्ट करावं लागेल. तर मग अशा वेळेस जो मधला टाइम तुम्हाला मिळतो आहे तर ते जे रेकॉर्डेड व्हिडिओज मी त्या दिवशीचे देईल ते तुम्ही मॉर्निंग अवर्समध्ये कंप्लीट करू शकता. चालेल. ठीक आहे, तर हे कदाचित 2 तारखेला असं राहू शकतं आणि 5 तारखेला राहू शकतं. ते मी तुम्हाला टाइम टू टाइम इन्फॉर्म करेन. बट रेस्ट ऑफ द टाइम आपण ट्राय करतो आहे की 11 ते 2:30 मध्ये आपले लाईव्ह सेशन्स होऊन जायला पाहिजे आणि मग हा वाला वेळ तुम्ही बाकीचे क्विज आणि असाइनमेंट सॉल्व्ह करण्यासाठी घेऊ शकता.
बट जर काही चेंजेस असतील तर मी तुम्हाला तसं कळवेल. गॉट इट? येस मॅम. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल, सरांना कोणत्या सर मॅडमला काही विचारायचं असेल तर इथपर्यंत विचारा. नाही तर मग मी रेकॉर्डेड व्हिडिओज कसे बघायचे, त्याचे क्विज कसे सॉल्व्ह करायचे ते मी एक्सप्लेन करते. ऑल ओके? येस मॅम. येस मॅम. ओके. आता मी सांगते आहे की हे जे लाईव्ह सेशन सॉरी रेकॉर्डेड सेशन जे आपले राहतील त्यांना कसं परफॉर्म करायचं. अभी देखिए, आपको रोज के जो रिकॉर्डिंग्स रहेंगे लाइव सेशन के इंक्लूडिंग योगा सेशन के, वो आपको शाम तक वो सेशन होने के बाद इस साइट में अपलोड हो जाएंगे. जितका पण वेळ लागेल ते रेकॉर्डिंग सेव्ह व्हायला, यूट्यूबवर अपलोड करायला. त्यानंतर सेशन 1चं रेकॉर्डिंग इथे तुम्हाला दिसेल, सेशन 2, सेशन 3 सगळ्या गोष्टी राहतील. बट मॉर्निंगपासनं तुम्हाला सेशन 4चे रेकॉर्डेड व्हिडिओज अवेलेबल राहतील. तर तुम्ही सकाळपासनं जसा तुम्हाला तुमच्या कन्व्हिनियन्सने वेळ मिळेल या व्हिडिओजला बघायचं आणि त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड ज्या काही क्विज किंवा काही ठिकाणी असाइनमेंट्स राहतील जिथे सॉफ्टवेअर शिकवलं जाईल तर ते असाइनमेंट्स तुम्हाला सबमिट करायचे आहे त्या दिवशीच्या रात्रीपर्यंत. तर व्हिडिओज बघताना जस्ट अ मिनिट. वीडियोस जैसे भी आप देखते हैं डायरेक्टली क्विज सॉल्व करना शुरू मत करिए क्योंकि क्विज का मैंने सिंगल अटेम्प्ट दिया है. अगर आप वो अटेम्प्ट में कम मार्क्स आते हैं तो वो आप परफॉर्म नहीं कर सकते. तो आप ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये येऊन डायरेक्ट क्विज सॉल्व करायला जाऊ नका. सिन्सिअरली तुम्हाला व्हिडिओज बघायचे कारण की क्विजमध्ये जे क्वेश्चन्स असणार किंवा असाइनमेंट जे काही दिलं जाईल ते सगळं काही बेस्ड त्या रेकॉर्डेड व्हिडिओजच्या याच्यामध्ये राहील. ठीक है. तो वीडियो अभी आप इतने 2 साल से सब कुछ परफॉर्म कर रहे हैं, अलग अलग जगह पे आप लोगों ने भी कोर्सेस किए होंगे. तो ये सारे यूट्यूब के व्हिडिओज आहे. मैंने छोटे छोटे व्हिडिओज बनाए हैं, हार्डली 10 मिनिटाचा किंवा 7 मिनिटाचा वगैरे व्हिडिओ राहील. तो व्हिडिओ तुम्हाला रन करायचा आहे, समजून घ्यायचं आहे. काही जेव्हा मी सॉफ्टवेअर्सवाले व्हिडिओज राहतील तर तुम्हाला स्टेप्स पहिले नोट डाऊन करून ठेवायच्या कारण की त्याच्याशीच रिलेटेड तुम्हाला असाइनमेंट बनवावं लागेल. तर मी पार्ट्समध्ये जे एखादा टॉपिक जर खूप मोठा असेल तर त्याला मी पार्ट्समध्ये डिवाइड केलंय. जसं आता इथे पार्ट डिजिटल इनिशिएटिव्स इन हायर एज्युकेशन हा पार्ट 1 दिसतो आहे आणि त्याच्यानंतर मग मी सेकंड पार्ट दिलाय. हा व्हिडिओ तुम्ही रन कराल ॲट युअर पेस आणि त्याला तुम्ही बघाल. सेम इज द केस विथ त्याचाच एक्सटेंडेड पार्ट राहील नेक्स्ट पार्ट 2. ते सगळं बघून झाल्यानंतर इफ यू आर कॉन्फिडेंट देन यू कॅन गो फॉर क्विज. त्याच टॉपिकशी रिलेटेड ती क्विज मी तिथे दिलेली राहील. क्विज कसा सॉल्व्ह करायचा ते पण मी आता तुम्हाला एक्सप्लेन करते. क्विजवर क्लिक कराल. प्रत्येक क्विजचा एक पर्टिक्युलर टाइम आहे, तिथे तुम्हाला डिटेल दिसतील. अँड फायनली क्लिक ऑन अटेम्प्ट क्विज. सध्या मी इथे अटेम्प्ट्स अलाउड 2 ठेवले कारण की मला एक्सप्लेन करायचं होतं, पण मंडेपासून तिथे अटेम्प्ट्स अलाउड 1 राहील. मग तुम्ही स्टार्ट अटेम्प्ट कराल और इस तरीके से आपको क्विज या तो क्वेश्चंस दिखना शुरू होंगे. एक क्वेश्चन त्याचे 4 ऑप्शन्स, तुम्हाला जे काही करेक्ट आन्सर असेल ते सिलेक्ट करत जायचं आहे आणि नेक्स्ट करायचं. इथे ट्रॅकिंग सिस्टीम आहे. 13 क्वेश्चन्स आहे. मी 20 मिनिटं दिले आहे पहिल्या क्विजला. आणि फायनली हे सगळं सबमिट झाल्यानंतर आता मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून जर करून दाखवलं तर तुम्हाला तुमचं स्कोअर कार्ड तुमच्या डेस्कवरती मिळतं फायनली. जस्ट गिव्ह मी 2 मिनिट्स म्हणजे तुम्हाला ते शो करता येईल. सध्या मी रॅन्डम क्लिक करते आहे. इट मे बी राईट और इट मे बी रॉंग. हे जे सगळे काही क्वेश्चन्स आहेत याचे आन्सर त्या व्हिडिओमध्ये आहेत, तर तुम्हाला व्हिडिओ प्रॉपरली बघणं जरुरी आहे. बरेच वेळा पार्टिसिपंट डायरेक्ट क्विज ओपन करतात आणि मग 0 किंवा 2-3 मार्क्स त्यांना येतात, तर त्यासाठी मग आपण त्याला रिओपन नाही करू शकणार. तो इट्स माय हंबल रिक्वेस्ट की काइंडली फर्स्ट गो थ्रू युअर डिझायर्ड व्हिडिओ अँड देन परफॉर्म युअर असाइनमेंट्स अँड क्विजेस. मॅडम डेली एक क्विज राहील का?
सर आता जसा हा थेरॉटिकल टॉपिक आहे आता जो मी दाखवते आहे, मग दुसऱ्या दिवशी आपण ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस वरती घेणार आहे. तर त्यामध्ये एक क्विज असेल आणि एक क्रिएटिव्ह कॉमन्स लायसन कसं ऍड करायचं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये त्याच्याशी रिलेटेड असाइनमेंट पण राहील. अच्छा. ठीक आहे, ते डिपेंड करतं की तो कोणता टॉपिक कव्हर करते आहे मी. अच्छा. ठीक आहे. आणि मग परवा नाही, वेडनेसडे पासनं सॉफ्टवेअर सुरू होतील. तर सॉफ्टवेअर्सची रिलेटेड क्विज नाही राहणार, त्याच्यामध्ये असाइनमेंट्स राहतील. अच्छा. ठीक है, तो टॉपिक वाइज थोड़ा गोष्टी वैरी होतील. आणि जब आप असाइनमेंट्स सॉल्व करना शुरू करेंगे तो वीडियो देखने से पहले असाइनमेंट को ओपन करना और वहां पे रीड कर लेना कि असाइनमेंट में क्या पूछा है. मतलब उस अच्छा. पॉइंट ऑफ व्यू आप वीडियो को देख पाएंगे और स्टेप्स नोट डाउन करेंगे. ओके. ये थोड़े एडवर्टाइजमेंट का आपको मिनिमाइज करना पड़ेगा. आता आपला हा लास्ट क्वेश्चन आहे. आता बघा, जेव्हा तुम्ही लास्ट क्वेश्चनवर याल तेव्हा इथे ऑप्शन दिसेल तुम्हाला फिनिश अटेम्प्ट, किंवा आता इथे तुम्हाला टाइम लेफ्ट दिसतो आहे की अजून 17 मिनिटं आहे. तुम्हाला काही चेकिंग वगैरे करायचं असेल तर तुम्ही परत प्रिव्हियस पेजवर जाऊन त्या आन्सर्सला रिचेक करू शकता. फिनिश अटेम्प्ट करते आहे मी. त्यानंतर तो एकदा विचारतो की एवढे सगळे आन्सर्स तुम्ही दिले आहे, त्या पेजला खाली घेऊन जायचं. तुम्हाला रिटर्न टू अटेम्प्ट करायचं आहे का किंवा फायनली सबमिट करायचं असेल तर सबमिट ऑल अँड फिनिश. परत तो एकदा कन्फर्मेशनसाठी विचारेल, सबमिट ऑल अँड फिनिश. जसं तुम्ही फायनल सबमिट कराल तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला त्या दिवशीच्या क्विजचा स्कोअर कळेल, कितीपैकी किती पर्सेंटेज, कोणते आन्सर्स चुकले आणि त्याचे करेक्ट आन्सर काय होते हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसेल. सो इन दिस वे यू हॅव टू सॉल्व युअर डेली क्विजेस जे पण राहतील प्लस डेली असाइनमेंट्स. गॉट इट? काही डाऊट असेल तर विचारा, अदरवाईज मग आपण पुढे जाऊया. एखाद्या वेळेला नेटवर्क इश्यूमुळे नाही झाली सबमिट, तर इन दॅट केस मग काय करायचं आपण? सपोज तिथे हँग झालं कम्प्युटर किंवा काही लाईट गेले तर बघूया आपण. कदाचित जर तुम्ही नेक्स्ट Okay. टाइम सुरू कराल ना तेव्हा तो एक मेसेज देतो की तुम्हाला जुना क्विज रिस्टार्ट करायचा आहे का. तर मग तशा वेळेस तुम्ही Okay. त्याला रिस्टार्ट करू शकता. पण सपोज त्यांनी अटेम्प्टच चालला गेला आपला तर तुम्ही मला कॉल करायचा, मग मी त्याचा अटेम्प्ट तुम्हाला ओपन करून देईल. Okay. ठीक आहे. Yes, ma'am. येस. एनी डाऊट टिल नाव? No, ma'am. ओके. हाँ, और एक चीज मुझे बतानी है. जब आप लोग लॉगिन करते हैं, फर्स्ट स्टेप जो मैंने बताई थी, यूजर नेम और पासवर्ड से जब आप लॉगिन करेंगे तो कभी कभी ऐसे होता है, आप देख सकते हैं ऊपर हेडर रीजन में 3 वर्ड्स दिख रहे हैं. एक है होम, एक है डैशबोर्ड आणि दूसरा है माय कोर्सेस. तो बाय डिफॉल्ट जब लॉगिन किया जाता है तो हम लोग डॅशबोर्ड में होते हैं. जसं आता इथे वेलकम बॅक उल्का तुमच्या त्या पार्टिसिपंटचं नाव देत आहे, तर इथे तुम्हाला ना तो कोर्स दिसणार नाही. तो ऑलवेज रिमेंबर, आयदर यू डायरेक्टली गो टू होम पेज. जेव्हा तुम्ही लॉग इन करता, जर तुम्ही डॅशबोर्ड मध्ये असाल तर तुम्हाला कुठे जावं लागेल, होम पेज मध्ये जावं लागेल. मग होम पेजवर गेल्यावर तुम्हाला जे काही मी इन्स्ट्रक्शन्स आता सांगितले त्याप्रमाणे देन यू हॅव टू प्रोसीड. ओके. Yes, ma'am. गॉट Yes, इट? ma'am. सगळ्यांना सगळं समजलं आहे? मंडे पासून काही प्रॉब्लेम नको यायला. काही पण डाऊट असतील, छोटे मोठे जे पण चिल्लर डाऊट असतील ते पण विचारा, काहीच प्रॉब्लेम नाही. I'll stop sharing. If you have any question, any query, you can ask in Hindi, Marathi, English. Don't hesitate. सगळ्यांना सगळ्याच गोष्टी पहिलेपासून येतील जरूरी नाही. इट इज अवर वर्कशॉप. तो ये वर्कशॉप में आपको सीखना ही है बहुत सारी चीजें. तो नहीं आती होगी तो आप फ्रँकली बता सकते हैं की हे मला येत नाही, परत सांगा. मी परत सांगते, काही प्रॉब्लेम नाही. काही डाऊट आहे का?
बाकी No, पार्टिसिपेंट, सर लोग, मैडम लोग, बाकी के टीचर्स नाही मॅडम सध्या तरी कोणते डाऊट्स नाही. नाही आहेत. ठीक आहे. आता मी सध्या नाही एकदा आहेत. ओके, आता मी एकदा युजर नेम आणि पासवर्डचं सांगते. आपल्याकडे 2 राजेंद्र सर आहेत बरोबर आहे. आणि 2 नितीन सर आहेत. तर त्यांचे नितीन सरांचे तर स्पेलिंग्सच वेगवेगळे आहे. एका नितीन सरांचं NITIN आहे आणि एका नितीन सरांचं NITEEN आहे. तर तुमचे जसे जे स्पेलिंग्स आहे ते तुम्ही तसेच यूज करायचे. ठीक आहे. नितीन सर आहेत का? येस मॅम. एकच Yes, नितीन madam. सरांनी जॉईन केलं आहे. दोन्ही Yes, नितीन सर madam. आहेत का? हो. येस. हा. हो हो तर जे कात्रोजवार सर आहे तुमचं स्पेलिंग NITEEN आहे, तर तुम्ही तेच यूज करा. हो. ओके ठीक आहे. मॅडम. आणि दुसरे जे नितीन सर आहे त्यांना NITIN यूज करायचे. हो हो येस मॅम. येस. ठीक आहे. आता प्रश्न राहिला आपला राजेंद्र सरांचा. एक मिनिट हा. राजेंद्र माणिकपुरे सर. हा येस मॅडम. सर तुम्हाला राजेंद्रच वर्ड यूज करायचे. ठीक आहे. ठीक आहे. आणि एक आहे राजेंद्र मुद्दमवार. त्यांनी जॉईन केली आहे का मीटिंग? आय डोंट नो. जस्ट अ मिनिट, लेट मी चेक. एकाच राजेंद्र सरांनी जॉईन केलं. ठीक आहे सर. राजेंद्र माणिकपुरे सर, तुम्ही फक्त राजेंद्र वर्ड यूज करा, कारण की त्या सरांसाठी मी राजेंद्र M दिलं आहे. तर त्यांनी जर मला खाली कॉन्टॅक्ट M केला तर मग मी त्यांना सांगेल तसं, पण तुम्हाला फक्त राजेंद्र वर्ड यूज करायचं आहे. ओके मैडम. ठीक है, चलिए यहाँ तक तो अपने मेजर इंस्ट्रक्शंस हो गए हैं. जस्ट लास्ट पार्ट मुझे ये पूछना था कि आप लोगों की क्या रिक्वायरमेंट है. वैसे तो मैंने लेक्चर्स प्लान किए हैं, बट आप लोगों की कुछ स्पेसिफिक रिक्वायरमेंट है कि कुछ और पढ़ना है. जैसे मुझे ये पूछना है कि इसमें हम 2 लर्निंग मैनेजमेंट सिस्टम पढ़ने वाले हैं कि ऑनलाइन कोर्स कैसे बनाते हैं. तो आप लोग गूगल क्लासरूम से अवेयर है सभी लोग? येस मॅडम. Yes, ma'am. सगळ्यांना व्यवस्थित गूगल क्लासरूम येतं? Yes, हो. ma'am. तर त्याला रिपीट करायची गरज नाही. नाही. सगळं A पासून Z पर्यंत, रुब्रिक्स पर्यंत सगळं डिटेल तुम्ही यूज करता गुगल क्लासरूम मध्ये? बाकी पुन्हा त्यांना असू रिव्हिजन घ्यायला शकते. मॅडम. रिव्हिजन हवी असेल तर सांगा सर, म्हणजे मॅडम लोक, सर लोक, कारण की इट इज अ वर्कशॉप. तुम्हाला जर हवं असेल तर मग मी त्याप्रमाणे प्लॅन करते. मॅडम रिव्हिजन केली तर बरं राहील. म्हणजे आपण 2 हा, लेक्चर्स जर दिले त्याला गुगल क्लास, ज्यांना येतं त्यांच्यासाठी रिव्हिजन पण होईल, काही नवीन गोष्टी जर शिकायच्या असतील तर, किंवा जर नसेलच हवं तर मग तसं सांगा. नाही शिकवा मॅडम अजून. चालेल मॅडम. ठीक आहे. चालेल. काही आणि आयडिया क्लिअर होईल. ओके, ठीक आहे. आणि लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम दुसरं आपण बघणार आहोत, जी आता जशी मी तुम्हाला साईट सांगितली jinomio.com, दॅट इज मूडल सॉफ्टवेअर. तर ते येतं सगळ्यांना? नाही. नाही याला नाही. नाही. जिनोम ओके. काहीच नाही आयडिया आमच्यासाठी. कुछ पार्टिसिपेंट्स में शायद पहले कुछ कोर्सेज किए होंगे अपने HRDC में, तो उनको कुछ आता होगा. बट अगर मेजॉरिटी लोगों को चाहिए होगा तो फिर मैं वैसे लेक्चर मेरे वाले, मतलब वो मैं ही पढ़ाती हूँ, तो वैसा प्लान करेंगे. तो आप मुझे बताइए. मॉडल साइड शिकवा मॅडम. बरं, सभी लोगों को चलेगा? हो. हाँ हाँ. ओके, Yes, हो ma'am. ठीक है. तो फिर हम ऐसा प्लान करेंगे, लास्ट के 2 दिन पूरा मूडल सॉफ्टवेयर सीखेंगे और बीच में मैं 2 लेक्चर्स गूगल क्लासरूम के बारे में दूसरे रिसोर्स पर्सन आपको पढ़ाएंगे. तो हम ये 2 लर्निंग मैनेजमेंट सिस्टम पढ़ने वाले हैं. मतलब आप लोग ये कोर्स होने के बाद अपने कॉलेज में डायरेक्टली अपना ऑनलाइन कोर्स डेवलप कर सकते हैं. अँड अपार्ट फ्रॉम दॅट MS ऑफिस एकदम बेसिक पासून जर बघितलं तर सगळ्यांना सगळं येतं व्यवस्थित, Yes, ma'am. की त्याच्यामध्ये एक्सेलशी रिलेटेड काही हवं आहे? एक्सेलशी रिलेटेड चालेल. चालेल. म्हणजे हाऊ टू यूज MS एक्सेल फॉर युअर रिसर्च पर्पज. हो मॅडम.
कारण की नॉर्मल एक्सेल तर आपल्याला येऊन जातं ॲडिशन डिलिशन, पण रिसर्च पॉइंट ऑफ व्ह्यू जर शिकायचं असेल तर लेक्चर पाहिजे आहेत का तुम्हाला? येस मॅम. एक्सेल हो. एक्सेल ओके, म्हणजे जसं आपण आता डेटा अनालिसिस झालं किंवा कोणाकडे SPSS नसतं सॉफ्टवेअर, तर जर तुम्ही एक्सेलमधनं पण त्या टेस्ट परफॉर्म करू शकता. तर तसे लेक्चर हवे असतील तर मला सांगा, म्हणजे मी तसं प्लॅन करते. येस मॅम. SPSS होऊ शकेल का मॅडम? SPSS नाही घेणार, तुम्हाला एक्सेलमध्येच त्या टेस्ट कशा करायच्या. ठीक है. ठीक है, क्योंकि SPSS सभी को नहीं सूटेबल होता है और दॅट इज कॉस्टली अफेअर, आपण ते परचेस नाही करू शकत. तर हे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये डेटा अनालिसिस टूल पॅक होत आहे. तो इफ यू वॉन्ट वी कॅन ऍड दोज लेक्चर्स ऑल्सो. तर ते पण लेक्चर हवे आहेत तुम्हाला? हो मैडम. येस मॅम. बाकी पार्टिसिपेंट्स भी अपनी अपनी कुछ राय होंगी तो बताइए, सो दैट मैंने अभी तक पूरा टाइम टेबल नहीं बनाया है. आई वॉज वेटिंग फॉर दिस मीटिंग कि आप लोगों की क्या रिक्वायरमेंट है. तो मुझे यहाँ और बाकी तो ई कंटेंट डेवलपमेंट के टूल्स आपको पढ़ाए ही जाएंगे कि अपने इंटरैक्टिव वीडियोस कैसे बनाते हैं, PPT को अच्छे से फ्रेम कैसे किया जाता है, ये सारी चीज़ें तो बेसिक पढ़ाया ही जाएगा आपको. बट इम्पॉर्टंट 3 गोष्टी तुम्ही सांगितल्या आहे. गुगल क्लासरूमची रिव्हिजन और मूडल सॉफ्टवेयर पूरा पढ़ेंगे और MS एक्सेल को रिसर्च पॉइंट ऑफ व्यू से पढ़ेंगे. बरोबर? येस मॅम. ओके, येस मॅडम. ठीक आहे. तो बस मॅम बाकी आपण YouTube लाईव्ह स्ट्रीमिंगचं घेऊ शकतो का? हो, जर तुम्हाला पाहिजे असेल की कसं लाईव्ह स्ट्रीमिंग करतात तर Yes. ते पण आपण रिसोर्स पर्सन आहेत आपल्याकडे, तर ते तुम्हाला आयडिया देतील. चालेल, ते पण घेतलं तरी चालेल. YouTube लाईव्ह स्ट्रीमिंग कसं करायचं, म्हणजे ठीक आहे. लाईव्ह Yes. स्ट्रीमिंग. ओके ओके, येस मॅम, दैट आई इंक्लूड. थँक्यू. ठीक है. तो यहाँ पे मेरे तरफ से इंस्ट्रक्शंस तो ख़त्म हैं. आप लोगों को अभी कुछ पूछना है, कुछ डिफ़िकल्टी है? हाँ, और एक चीज़, जिन्होंने रिलीविंग सबमिट नहीं किया है, जिनका पेमेंट अभी बाकी है, उन लोगों के लिए इंस्ट्रक्शंस है. अभी अपन ने 2 कोर्सेज को मर्ज किया है. एक था अपना STC सोशल साइंस का और एक एक्चुअल मूक का कोर्स था. तो कुछ पार्टिसिपेंट अपने बैच में अभी STC सोशल साइंस वाले ऐड हुए हैं. तो उन लोगों ने उस वक्त जो रिलीविंग सबमिट किया होगा दैट वाज रिलेटेड टू STC सोशल साइंस. तो उन लोगों को अभी रिलीविंग ये वाले कोर्स का सबमिट करना पडेगा. ठीक आहे. तो जे सोशल सायन्स वाले पार्टिसिपेंट्स आहे, तुम्हाला रिलीविंग या वर्कशॉपचं सबमिट करावं लागेल. आजच तुरंत नाही केलं तरी चालेल, 1-2 दिवसामध्ये तुम्ही सबमिट करा. पेमेंट तेच राहील, फक्त तुम्हाला रिलीविंग दुसरं सबमिट करायचं आहे. ओके मॅम. ओके. आणि ज्यांचे पेमेंट बाकी असतील किंवा बाकी लोगों का मूक वालों का भी कुछ रिलीविंग बाकी होगा तो आप लोग सबमिट करेंगे. वो सब सबमिशन व्हाट्सएप ग्रुप पे रहेंगे. जो भी आप सबमिट करेंगे रिलीविंग या तो पेमेंट रिसिप्ट, वो व्हाट्सएप ग्रुप में करना है, क्योंकि वो अपने ग्रुप में हमारे ऑफिशियल्स भी है जो वहाँ से वो डाउनलोड करके बाकी की प्रोसीजर करेंगे फॉर योर सर्टिफिकेट प्रिपरेशन. ओके. और Yes, कुछ ma'am. क्वेरी है? इफ कुछ डाउट होगा तो पूछिए, अदरवाइज वी विल एंड आवर मीटिंग हियर. एनी डाउट? No, ma'am. नो मॅम. ओके, कुछ डाउट नहीं है तो हम मंडे को मिलेंगे. 7:15 बजे मीटिंग शुरू होगी. 7:30 बजे से अपना योगा सेशन रहेगा. डेली योगा कंपल्सरी आहे. व्हिडिओ ऑन ठेवायचे. कोणाला काही पर्सनल डाऊट्स असतील किंवा पर्सनल डिफिकल्टी असेल तुम्ही मला फोन करून सांगाल. आणि प्लीज मोबाईल मीटिंग सुरू करून इकडे तिकडे कुठे जाऊ नका. कॉलेजेसचे कामं करू नका. तुम्ही पण प्रॉब्लेममध्ये येऊ नका आणि मला पण प्रॉब्लेममध्ये आणू नका. ठीक है. तो आपका जो मॉडरेशन, वैल्यूएशन, मीटिंग्स, LEC, प्लीज या 6 दिवसामध्ये कुठेही जाऊ नका. नहीं तो ऐसा बहुत बार होता है. हमने 3-4 लोगों के सर्टिफिकेट्स बीच में रोक दिए हैं क्योंकि हमें पता चला कि वो ये या तो वो मीटिंग में गए हैं, तो कहीं ना कहीं से पता चल ही जाता है. तो थोड़ा सा सिंसियरली करिए, क्योंकि अभी ये शॉर्ट टर्म कोर्स है तो आपने इसके पहले बहुत सारे कोर्सेस कर लिए हैं. यू ऑल आर अवेयर अबाउट रूल्स एंड रेगुलेशंस ऑफ HRDC. तो सो प्लीज़ बी सिंसियर, बी अटेंटिव एंड बहुत सारा सीखने को मिलेगा. तो यू विल बी बेनिफिशियल. फाइन. येस मॅम. Yes.
यस, सो अभी अपनी मीटिंग जैसे ही खत्म होती है आज की, आप वो पहले साइट पे जाइए, अपना यूजर नेम पासवर्ड डालिए और आज की अटेंडेंस मार्क करिए, प्रैक्टिस के लिए कर लीजिए, मतलब मंडे से सारी चीजें रेगुलराइज होगी, ठीक है? Yes, ma'am. Okay. So thank you all of you for your Thank you. patient listening also, and all the best for your upcoming workshop. We will meet on Thank Monday 7:15. उसके लिए वन डे प्रायर उसकी लिंक आणि एकच लिंक पूर्ण दिवसभराची राहील. सपोज मंडेच्या लेक्चर्सची लिंक आहे जी योगापासनं आपल्या 2:30 वाजेपर्यंतच्या सेशनसाठी एकच लिंक राहील. सेशन वाईज लिंक नाही रहेगी. होल डे एकच लिंक आणि ती लिंक मी Okay. आदल्या दिवशी रात्री पाठवणार. म्हणजे आता मंडेसाठी मी संडेला रात्री आपली लिंक पाठवेल. Sir. ओके मॅडम. ठीक आहे, चलिए, थँक यू. सी यू Thank ऑन you, मंडे. Thank you. थँक यू. थँक्यू मॅडम. गुड डे. Thank you. येस, थँक Good यू. day. Thank you. थँक यू.